दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते, म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. भिशे कृपा यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. ॲडव्होकेट सुषमा भिशे. कडक निळा भडक जय भीम. जय भीम. मला अगोदरच मामाने सूचना दिली कमी बोला. आता बोलायचं तर भरपूर आहे, पण आता बघते, प्रयत्न करते मामा. तर हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा मामांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मामांचं मी अभिनंदन करते. सर्वच मामांचं आणि सर्व झोटे परिवाराचं अभिनंदन करते. आणि इथे आल्यानंतर भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण मला माझी एक आठवण सांगायची आहे. आम्ही जेव्हा लहान होतो मामा, तेव्हा आम्ही इथे यायचो, तेव्हा माझी आजी गयाबाई परसराम झोटे यांची मी नात. सर्वप्रथम तर हे सांगते, कारण हे कोण उभं राहिलंय हे कोणालाच काही कळत नाहीये. पाठीमागे चर्चा चालू होती, हे कोण आहे, हे कोण आहे. तर त्याच्या अगोदर मी सांगते, गयाबाई परसराम झोटे यांची मी नात आहे, कांताबाई यांची मी मुलगी. तर माझी आठवण सांगते फक्त आणि थांबते, फार काही वेळ घेत नाही. तर आठवण अशी आहे, माझ्या आजीकडं आंबे असायचे, खूप आंबे असायचे, तिच्याकडं घर भरून आंबे असायचे. मग आता आम्ही यायचो, आंबे खायचो. आंबा घेतला, तो आंबट लागला की बकऱ्या असायच्या, दिला टाकू. काय त्याची किंमतच नाही ना. घर भरत ढीग भरत एक असलं तर किंमत असते, घरभर असल्यानंतर कशाची किंमत. तो आंबट लागला की द्यायचा फेकून, दुसरा घ्यायचा, गोड आंबा खायचा. ते आंबे खाऊन झाले, सुट्ट्या संपल्या की जायचं आपण आपल्या घरी. आता घरी गेलो की शाळेत जायचं, मित्रमैत्रिणी सगळे जमा व्हायचे. काय केलं, मामाच्या घरी गेले का? हो गेलो. काय केलं मामाच्या घरी? आंबे खाल्ले, आम्ही पण खाल्ले. आता इकडं खायचे तर तडुसतात, पोट फुगुसतात, पण तिथे गेल्यावर म्हणायचं, बापरे माझ्या आजीच्या घरी एवढे आंबे होते, पण मी एक आंब्याला तोंड नाही लावलं. एवढी आठवण आहे माझी. म्हणजे ते मला जेव्हा मामाने सांगितलं की बाई असं असं, जेव्हा ग्रुपला आला मेसेज की असं असं स्नेहमिलन आहे, तेव्हा म्हटलं ही आठवण आपली आता काही चोरायची नाही, ही आठवण सगळ्यासमोर शेअर करायचीच आहे. आणि जसं सांगितलं, मालताताई येऊन गेल्या, मालताताईंनी पण सांगितलं की बा जे काही तुम्ही बकडे कोंबडे कापता ते कापू नका. अगदी खरं आहे. मी हे म्हणू इच्छिते या ठिकाणी, हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा. हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा, स्वतः तुम्ही अनुभवा. खरंच हा जो बुद्ध धम्म आहे, हा स्वतः अनुभवल्याशिवाय, अनुभवातूनच याची अनुभूती आपल्या सर्वांना येते. आणि मामा एवढंच बोलते, बोलण्यासारखं खूप काही आहे, खूप काही बोलायचं आहे, मनात भावना दाटून आलेल्या आहेत, पण वेळेत अभावी मी इथे थांबते. सर्वांना परत एकदा जय भीम. यानंतर आता जेवण करायचं का थोडस कळत आहे, तुमचा आनंद चेहऱ्यावर दिसतो आहे. फोटोमध्ये सगळं जणी खूप सुंदर दिसत आहेत. आणि हाच आनंद अजून, म्हणजे असं म्हणतो ना, एक पायरी चढली, दुसरी पायरी चढली, तिसरी पायरी चढली, तर पुढच्या पायरी चढत चढत आपल्याला अजून मजा करायची आहे. ऑफिशियल गोष्टी झालेल्या आहेत, मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे, माननीय मंत्री महोदय येऊन गेलेले आहेत, त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार झालेला आहे. पण आपल्या महिलांना थोडंसं गंमत गोष्टी, थोडासा खेळ, त्याच्यातून काही बक्षीस असं काही मिळालं म्हणजे थोडंसं भाऊजींची गेम अशा टाईप करायला ही दिदी आलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी इथे कोणीही काढता पाय घ्यायचा नाही, म्हणून आधी सूचना देते. जेवण झाल्यावर खूप मजा असणार आहे, मस्ती असणार आहे, त्यामध्ये आपण सगळ्यांनी समोर असून भाग घ्यायचा आहे. शाळेमध्ये जसं होतं त्या वयाचं घ्यायचं आहे. आता काय वय आहे ते विसरून जायचं आहे. आधीच मुलांना वय सांगायला आवडत नाही, पण डायरेक्ट शाळेच्याच वयामध्ये जायचं आणि त्या पद्धतीची मजा मस्ती आपल्याला इथे करायची आहे. म्हणजे त्या वेळेसच्या ज्या आठवणी आहेत त्या अजून ताज्या होणार आहे. आणि त्यातही तुम्ही एकमेकींसोबत जर काही मजा मस्ती केल्या असतील, त्याही आठवणी त्या मध्ये मध्ये आपण बोलायच्या आहेत. तर त्या दोघांचे जे मनोगत राहिले ते आपण घेणार आहोत. त्यांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माझी जाऊ यांना मी प्रथम अभिवादन करते.
आणि इथं उपस्थित असलेले सर्व परिवार ग्रुपचे सदस्य व माझ्या बहिणी, आई बहिणी, काकू, वहिनी, आत्या यांना सर्वांना जय भीम करते. आज हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे बघून मला खूपच छान वाटलं. हे फेटे हे बघून मला खूप छान वाटलं. माझ्या आत्यानी वहिनीने कधीच हे फेटे बांधले नव्हते. आज प्रथमतः त्यांना बांधून त्यांना बघून मला खूप खुशी वाटली की बाबा किती सुंदर दिसून राहिल्या माझ्या आत्या, माझी भावजाई, माझ्या वहिनी अशा मान हलवतात आता पण. या मी या दोटे परिवाराचे माझे भावाचे यांनी हा कार्यक्रम असा सुंदर रीतीनं इथे ठेवलेला आहे. त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि सर्वांना जय भीम करते. जय भीम. यांनी कृपया स्टेजकडे यायचं. उज्ज्वला विलास खरात, उज्ज्वला विलास खरात कृपया यांनी स्टेजवर यायचं. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. यानंतर सासूर वासनीकडले काही आपण संभाषण या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर सासूर वासनी कृपया थोडस आपलं तयारी ठेवा. हो, ते सुना असो काही असो पण ते सासू आपल्याकडले आहेत. बोला ताई बोला. हॅलो, हा मा स्पीकरवर ठेवलंय. खूप आनंद झाला. तुमची ही जी आयडिया आहे ना, ही सर्वांना एकत्रित नातेवाईकांना खूप महत्वाचं आहे. आणि आता सगळेजण ना आपल्याकडनं आयुष्यामध्ये चुका होत असतात, मुद्दाम कोणी करत नाही. तर सर्वजण एकमेकाला फॉरगिवनेस पण करा, क्षमा याचना करून घ्या. आणि मी म्हणजे सगळ्याच नात्यांना सांगेन, जसं इंग्लंड फॅमिलींनी पण असं अरेंज करावं प्रत्येकाने. आणि ज्या वेळेस आपण लग्न कार्यात किंवा अशा वेळेस जमतो ना, तेव्हा तो गोडवा नाही राहत, तिथे कुठेतरी देणं घेण्याचं राहतं ना. याच्यामध्ये खूप आपुलकी राहील. आणि महत्वाचं काय की आपल्याला पुढचा दिवस सांगता येत नाही, कोणाचाच सांगता येत नाही. वयाचं काही नसतं. आपण कर्माने एकत्र आलेलो आहोत. सगळे नाते होते म्हणा, ओळखी पाळखी, मित्र मैत्री. महिला कोणी जाऊ नका. हा, तर हे जो आपल्याला कर्माने आपण सोबत मिळालेलो आहे, ही खूप मोठी देण आहे आणि पुढचं सांगता येत नाही. त्यामुळे याबद्दल खूप थँकफुल राहा की आपण सगळे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक आपण एकत्र आलोय. आणि आतापर्यंत चुका ज्याही कोणाहीकडनं प्रत्येकाकडनं होतात, तर त्याच्याबद्दल प्रत्येकाने एकमेकाला लिटरली क्षमा करा. म्हणजे क्षमा याचना पाया पडून करा, किंवा जे सिनियर्स असतील त्यांचे पाय धुवून करा. त्यांच्या पायावर फुलं ठेवा, ताटात पाय ठेवून त्यांचे धुवा, फुलं ठेवा त्यांना आणि क्षमा याचना करा. आणि सगळे एकमेकाला फॉरगिवनेस करा, म्हणजे लहान मोठे सगळे. आणि महत्वाचं की आपण अत्यंत नशीबवान आहोत की आपल्याला बाबा आणि भगवंतांनी आलेले आहे. तर ह्या आयुष्याचं जर सोनं करायचं असेल, आता पहा बरं, नुसतं आपण रक्ताची नाती भेटली तरी खूप छान वाटतं आणि तिथे कुठलाही स्वार्थ नसतो. कार्यक्रम दुसरे लग्न म्हणा, तिथे थोडं देवाणघेवाण जिथे असते तिथे थोडंसं कटुपणा असतो, याला जास्त त्याला करू. पण इथे नाही राहणार, इथेही आपुलकी राहील. आणि भगवंतांनी पण म्हटलेलं आहे की रक्ताच्या नात्याला फार महत्व. तर त्यामुळे हे खूप कर्माने मिळालेले नाते असतात, याला खूप गोडवा ठेवा. आणि हा गोडवा कशाच्याच आधारावर नको. आणि निर्वाणापर्यंत एकमेकाला निर्वाणाकडे नेण्यासाठी आम्ही कसं सहकार्य करू हे नेहमीसाठी राहिलं पाहिजे. तर एक अगदी गाठ मारून घ्यायची की आपल्याला भगवंत आणि बाबांशिवाय कोणीही नाही. आज त्यांच्यामुळेच आपण सर्व काही कार्यक्रम पण त्यांच्यामुळेच होतो आहे. आणि आपलंच नाही तर सर्व मुंगीपासून कुठलंही सत्व असू दे, त्याला जर दुःखातून मुक्त व्हायचंय तर त्याला भगवंत आणि बाबांशी पर्यायच नाही. आज न उद्या
आपण नशीबवाने ते आपल्याला आज मिळालंय. त्याचं सोनं करून घ्यायचं आपल्याला. तर सर्वांनी जे काही असेल चुका त्या सगळ्या सोडून द्यायच्या. जे काही आपण चुकून इकडे तिकडे भटकलो असू, ह्या देवाकडे त्या देवाकडे, तर स्वार्थापोटी थोडंसं इकडे गेलो असू, हरकत नाही. जे झालं ते संपलं. पण इथून पुढे बाबांना आणि भगवंतांचं ओरिजिनल टीचिंग आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही खूप शिक्षण लागणार नाही, काही नाही. आपल्याला सर्वांनी स्वतःला तपासायचंय 2 गोष्टी, एक तर आध्यात्मिक आणि एक सांसारिक. सांसारिक जीवन करताना आपल्याला इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग पाहिजे, कारण आपण समाजामध्ये तसं भक्कम पाय आपले रुजले गेले पाहिजे. त्यामुळे जी काही प्रॉपर्टी असेल संवर्धन करा, तिला विकू नका, तिचं संरक्षण करा, भांडू नका. सगळे मिळून प्रॉपर्टी वाढवा आणि जंगममुक्त प्रॉपर्टी, संपत्ती जी असतील, घरदार, शेती, मेनली शेती किंवा प्युअर सोनं नाणं, अशा पद्धतीने तुमचे पाय भक्कम रोवले गेले पाहिजे. किंवा आता 2 रुपयाने तेवढे खाऊन घेतले मग उद्या काय, असं नको व्हायला. त्याच्यात मागे टाका, व्हॅल्यू करा पैशाची. धन्यवाद मॅडम. यानंतर उज्ज्वला उल्हास खरात हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना भुका लागलेल्या आहेत, फक्त 10 मिनिटं थांबा, जेवणाची व्यवस्था होत आहे. 2च मिनिटं. तरी पोहे खाल्लेले आहेत बरं का सर्वांनी. सगळ्यांना माझा मानाचा जय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणस्पर्श करते. आणि मी काही जास्त वेळ घेणार नाही, तसं दादाने सांगितले थोडंच बोला. तर माझा परिचय देते. मी उज्ज्वला सुखदेव झोटे, सिव्हिल हॉस्पिटल जालना इथे कार्यरत असते. आणि मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते, तसं सगळेजण बोलले, पण मी फक्त एवढंच बोलेन की मी माझ्या सगळ्या भावांचं, काकांचं आणि सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद बोलेल की त्यांना एकत्र आणलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण इथपर्यंत आलो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट फार जुनी की आपल्या देवानंद दादांनी हा ग्रुप बनवला होता. त्याच्या अंतर्गत सगळ्यांना एकत्रित करणं आणि ही जी गोष्ट घडून आणायची, याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत पण घेतलेली आहे. त्यांना कमीत कमी 2-3 महिन्यापासून त्यांची परेशानी सगळ्या त्या भावांनाच माहिती आहे. आणि त्याचा सगळ्यांचा मान देऊन इथं सगळ्या माझ्या बहिणी, माझ्या आत्या यांची सगळ्यांची उपस्थिती पाहून त्यांच्या श्रमाचं हे फळ आहे. आणि सगळेजण एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद ताई. यानंतर प्रमिलाताई काकडे बेबी या 2 शब्द बोलतील. प्रमिलाताई. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करते. आणि माझे 2 शब्द. माझं नाव प्रमिला अविनाश काकडे आणि माझ्या आईचं नाव आहे जनाबाई वामनराव गाडेकर. मी त्यांची मुलगी आहे. पोखरी. हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी सर्व माझे मेहुणे यांचे आभार व्यक्त करते. आणि खूप आनंद झाला इथे येऊन. खूप म्हणजे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि ज्यावेळेस मामाच्या गावाला यायचो त्यावेळेस इथले आंबे, इथल्या लोकांचा जिव्हाळा, मामाचा जिव्हाळा, मामीचा जिव्हाळा खूप म्हणजे इथं आल्याबरोबर आणि सगळ्यांना बघून खूप म्हणजे मनामध्ये ताज्या आठवणी झाल्या लहानपणीच्या. जास्त तर नाही आलो, पण मामा असायचे, त्या घरात जुने घर होते, घरात आंबे असायचे, तर अशा खूप आठवणी आल्या. आणि इकडे तिकडे म्हणजे भेटतात सुशीलाताई, प्रमिलाताई. मी ज्यावेळेस परभणीला शिकायला होते त्यावेळेस मला प्रमिलाताई भेटायच्या. त्यावेळेस असं वाटायचं की नाही कोणीतरी आहे आपल्या जवळचं इथं. आणि मी लहान असले तर ताई मला नेहमी बोलवायच्या. आणि म्हणजे तिथं मला खूप सपोर्ट केला ताईंनी. मला खूप सांभाळायच्या, बोलवायच्या, समजून सांगायच्या. तर तेव्हा असं वाटायचं की नाही खरोखर आपल्याला मामांच्या मुलींचा खूप आपल्यावर प्रेम आहे आणि खूप जिव्हाळा आहे. याच्यातून म्हणजे असं जाणवत नाही की कधी म्हणजे आपल्याला असं दूर केल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळं मी सर्वांचे धन्यवाद करते. आणि मला इथं 2 शब्द बोलवले त्यावर खूप खूप आभार व्यक्त करते. आणि खूप छान वाटलं हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल. धन्यवाद सगळ्यांचे. सर्वांना सप्रेम जय भीम.
सर्वप्रथम जेव्हा मला ह्या कार्यक्रमाची सूचना किंवा रूपरेषा कळाली तेव्हा खरं म्हणजे असं वाटलं की काहीतरी वेगळंच होत आहे. असं काही वाटलं नव्हतं, पण खरं वेगळं झालंय. हा सांगीतला महिलांचा, लेकी बाळींचा हा जो स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे तो सांगीतलाच नव्हे, महाराष्ट्रातलाच नव्हे, तर मला असं वाटतं की अखंड भारतामधला हा पहिला कार्यक्रम असला पाहिजे. कारण असा कार्यक्रम घेण्याची कोणाची अशी कल्पना येऊ शकत नाही. खरं म्हणजे ही कल्पना सुचणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाही तर काही लोकांना अनेक कल्पना येतात, ते सांगतात, पण सगळे ते मान्य करतात असं मात्र होत नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचे मेहुणे, आता मेहुणेच म्हणावं लागेल, या सगळ्यांची कल्पना एक कोणीतरी मांडली आणि ती सगळ्यांनी उचलून धरली आणि आम्हा भाच्यांना, आमच्या म्हणजे भावांच्या बायकांना आमच्या पुन्हा एकदा जुन्या आठवणीला उजाळा दिला. त्याबद्दल मी सर्जेराव खरात तुमचे शतशः आभार व्यक्त करतो. माझा परिचय म्हणजे खरं म्हणजे माझा परिचय द्यायचा म्हणजे सर्जेराव साहेबराव खरात आणि हा झाला माझ्या गावाकडचा परिचय. माझा सांगीचा परिचय असा आहे, सर्जेराव भारजाबाई गजूजी झोटे. तुम्हाला एक किस्सा असा काय वाजवा टाळ्यांचे दोन अर्थ होतात बरं का, तो समजा समजा. आणि एक संपव बापळा आता इथून. पण मी काही अजून 2-3 मिनिटं पाळणार नाही. खरं म्हणजे आम्ही इथं खूप वेळेला आलो. सांगता येणार नाही की इतक्याच वेळ चाललो आणि तितक्याच वेळ चाललो असं काही नाही. खूप वेळ चाललो आणि तेवढी मजा सुद्धा इथे केली. खरं म्हणजे आम्ही पहिल्यांदा यायचो तेव्हा वाद जायला, कारण माझे काका मी त्यांच्याकडे शिकत होतो, शेषराव खरात. त्यांचं दुर्दैवानं मागच्या करोनामध्ये निधन झालं. त्यांच्याकडे मी शिकत असल्यामुळं आमची सगळ्यांची स्वारी वरात आधी वाघजायला यायची आणि वाघजाईमधून मग इकडे यायची. म्हणजे काय व्हायचं, तिथं थांबलं की मग इकडं तर यावंच लागायचं. आम्ही येतच होतो. एकदा काय झालं, मला वाटतं 5वी-6वीला असेल तेव्हा सकाळी उठलो वाघजाईवरून आणि असा इकडे यायला लागलो होतो. पहिला काही असा रस्ता वड्यांचा होता, मस्त होता अगदी. ते मधामध्ये पाणी, झाडं झुडपं, आंब्याची झाडं वगैरे हे फात होतं. आणि अचानक एक व्यक्ती समोर आला. हा किस्सा मी सांगितला आहे, मी फक्त माझ्या बायकोला सांगितला होता. मग त्याने मला विचारलं, कोणाचा रे बाळ तू? तर कोणाचा म्हटल्यावर आपण साहजिकच आपल्या वडिलांचंच नाव सांग. मग मी म्हटलं साहेबरावचा. तो साहेबरावचा का? हो. लहान का मोठा? म्हटलं मोठा. बर. मग ते पाहिलं त्याने माझ्याकडे गेला निघून. मी समोर आलो एक 10-15 पावलं. नंतर विचार केला, साला आपण बापाचं नाव साहेबराव सांगितलंय. हे तर चुकीचं होत आहे, कारण माझ्या मामाचं नाव साहेबराव आहे. आता काय करावं म्हटलं, वा झालं तर झालं म्हटलं, आपण भारजाबाईचं नाव सांगायला पाहिजे होतं, म्हणजे त्याला तर ट्रेस लागला पाहिजे, हा कोणाचा मुलगा आहे. म्हणजे हे सगळं काही हे असं आहे. आणि तुम्हाला सांगायला मला हे होतं की मी तुमचा जावाई तरी झालो नाही, पण जावाई होण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही बरं का. हा, जावाई होण्याचा मी प्रयत्न नक्कीच केला, कारण आईची खूप इच्छा, जा बाबा जा बाबा. मला फर्स्ट इयरला असेल तेव्हा मी आणि माझा चुलत बंधू प्रदीप घरात आलो स्कूटर घेऊन. ह्या मार्गाने कोण आमचं मधामध्ये आपलं हिवरखेड आहे, हिवरखेडचं स्कूटर असं पलटी झालं. पलटी म्हणजे वर चाकू, आणि आम्ही दोघे ह्या साईडला नाही त्या साईडला. तसं चालू इथं सोंगेला कपडे झटकून जिथं जायचं होतं त्या मुलीचं किंवा त्यांचं आता मी काही नाव सांगणार नाही. आणि मग तिथं गेलो, बसलो, चहा पाणी वगैरे झाला. आता आणि इथं एक गोष्ट होती, पाहुणा आला मग तो कोणी येऊ की तो साधारणपणे 7-8 गरीब चहा पिल्याशिवाय जातच नाही.
नंतर मग दुसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही मग गेल्यानंतर कळलं कोणाचं पोरग होतं, भारजेचं पोरग. काय करतोय, शिकतोय. मग शिक म्हणाव. कमालच झाली. शिक म्हणाव म्हणलं, शिकलो. नंतर मग सेकंड इयर थर्ड इयर केलं, एम ए तर सोडलं, BEd केलं, नोकऱ्या लागलो. मग इकडे काहीच नाही. मग म्हटलं जाऊ दे. मग आमची वाट आमच्या दिशेने गेली, म्हणजे जिथं जायचं होतं तिथे गेली आणि तिथून मग मुलगी आणली. पण तीही तुमच्या ह्या सांगीशी काय आहे, एकरूप झालेली आहे. तिलाही सांगीला येण्याला अशी हे वाटत नाही की मी कशी जाऊन मग मला त्याचा कोण ओळखेल, असं अजिबात होत नाही. ह्या कार्यक्रमाला सुद्धा जेवढा मी एक्साइट होतो तेवढी ती सुद्धा एक्साइट होती की आपल्याला जायचं. कसं जायचं आहे ते नंतर ठरलं, आम्ही आलो. पण ह्या कार्यक्रमासाठी जेवढं मी उत्सुक होतो, कारण मला माहीत होतं की असा कार्यक्रम आहे, हा पहिल्यांदा इथे होतो आहे आणि आपण तो गेलोच पाहिजे. एक सांगीचं जे आपली नातं आहे, हे नातं आपण उजळून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा. आता खरं म्हणजे बऱ्याच दिवसांतर कोणी कोणाला वगैरे भेटत नाही आजच्या ह्या डिजिटल जमान्यामध्ये. मग ह्या निमित्तानं काय होत नाही, आपण काय करू शकतो, एकमेकाला भेटू शकतो. एकदा काय झालं होतं पहा, आम्ही वडील आई वगैरे सगळे चालू होतो. तर तेव्हा असं इकडचं छपराचं घर होतं असं मला वाटतं, इकडं तोंड करण्याचं. आता असं इकडं तोंड करून बांधलेलं आहे, नवीन बांधलेलं आहे, चांगलं बांधलेलं आहे. आणि आमची आजी हरणाबाई स्वयंपाक करत होती आणि वडील असे म्हणजे समोर उभे होते. त्यांनी पाहिलं आमच्या आजीनं ते वरण टाकलंय म्हणून, तुरीची डाळ टाकलेली. आणि आमच्या वडिलांना किंवा आमच्या जवळपास सगळं घरात खाणते ना, फिकं खाणं म्हणजे तर खूपच जीवावर येतं. मग त्यांनी मला काय केलं, म्हणजे इकडे म्हणलं काय. मग त्यांनी तिथं एक आंबा होता, आंबा मला म्हणे तो ह्या आंबा घे म्हणे आणि जे बघून आहे ना, बघून त्याच्यात टाकून दे. मग मला काय आपल्याला सांगितलं, काम बी केलं. मी गेल्यानंतर आंबा टाकून दिला. आंबा टाकून दिल्यानंतर मग आजी थोड्या वेळानं आली तर पाहिला वरण शिजलं का नाही, तर तिचं आंबा. अरे मग म्हातारीनं बरोबर ओळखलं म्हणे हे नक्की यांच्या वडिलांचं काम म्हणे, पाहुण्याला काही पिकं आवडत नाही कोणी. मग ती आंबट डाळ त्याचे आंबट झाले म्हणजे आंबादाळ झाले. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे अनुभव आहेत. आम्ही मामाच्या शेतामध्ये खूप फिरलो, भगवान मी शेळीच्या मागं फिरलो. हे सगळं म्हणजे पाहिलंय, आंबे पाहिले, शेत पाहिले, सगळं पाहिलं. सगळ्या आठवणी आहेत, बऱ्याच काही आठवणी आहेत. खरं म्हणजे खूप काही आहे. आज मी जो काही आहे त्यामध्ये तुमच्या सांगीकरांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण माझं मूळ इथलं आहे, कारण आई इथली आहे, म्हणजे आपलं मूळ इथलं आहे असं मी समजतो. कारण आपली जी संस्कृती होती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे आणि स्त्री प्रधान संस्कृतीमध्ये जेवढा स्त्रियांचा मान सन्मान केला जातो तितका पुरुषांना एवढा दिला जात नाही. परंतु जेव्हा रामायणामध्ये तो कृष्ण आला, कृष्ण, आणि त्या कृष्ण आल्यापासून मग ते पुरुष प्रधान संस्कृती सुरू झाली आणि स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार सुद्धा तिथून पुढे जास्त वाढलेले आहेत. पहिली घराची मालकी ही स्त्री असायची, स्त्रीच्या हातामध्ये सगळा कारभार असायचा. म्हणून मी समजतो की सांगी हे माझं मूळ आहे. हे मूळ कदापिही विसरणं शक्य नाही. म्हणून मी, माझी पत्नी, माझा मुलगा ज्या वेळेस तुमच्या इथं काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस मात्र आम्ही नक्कीच येऊ, तन मन आणि धनानं येऊ, तुमची सेवा करू. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, धन्यवाद सर, धन्यवाद. त्याबद्दल तुम्हा सर्व सांगीकरांचे मी तन मन धन म्हटल्यानंतर तुझं बरं वाटलं. हो नक्कीच. आपल्याला तथागतांनी सांगितलंय तुम्ही दान करा. दानात खूप महत्व आहे. कारण आता एक विषय दिल्यावर मग हे माझं लांबत जाईल. म्हणून मी कसं आहे, एकदम आम्ही शिक्षक आहोत आणि शिक्षक एकदा का वर्गात गेला ना की 35 मिनिटं पुढे घेतल्याशिवाय तो बाहेर येत नाही. यस. टन वाटलं की वर्गावर, टन वाटलं की वर्गाच्या खाली. अनुभव आहे म्हणून. तर धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली. तुमच्याकडून माझ्या पत्नीचा सन्मान झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत नाही, तुमच्या ऋणात राहणं व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. यानंतर आमचे भाचे भारत कदम दगडवाडी हे आपलं बाबासाहेब आंबेडकर, तथागत कारण गौतम बुद्ध, माता रमाई, माता भीमाई व सावित्रीबाई फुले यांना मी तीव्र अभिवादन करतो. आणि काही अशा सांगितल्या आठवणी आहेत की ते मला सांगायचं आहेत.
म्हणजे काशीराम यादव होते यांचा मी नातू आणि सुधाकर काशीराम होते यांचा मी भाचा. माझी ओळख सांगून ठेव. ठीक आहे. काही आता जुन्या आठवणी आहेत ते सांगतो मी. माझे आजोबा काशीराम यादव होते. हे आम्ही आलो इकडे येण्यासाठी खूप उत्सुक होतो गावाकडे येण्यासाठी. आम्ही त्या लहान असायचं तर बैलगाडी घेऊन असे येत होते माझे आजोबा. या असं ज्या बत्तीस नाव होते ते बैलाचे आता मला अजून माहिती असे बैलगाडी येत होते. आम्हाला खूप म्हणजे आनंद व्हायचा की असं मामाच्या गावाला जायचं म्हणजे असं उत्सुक होतो आम्ही. मग आलो म्हणून आंबे खायसाठीच खास म्हणजे असं आंबे खात होता म्हणजे खाण्याच्या उत्तोषाने येत होतो. म्हणजे समजा माझी आजी तानाबाई काशीराम होते त्यांची एक आठवण सांगतो. तिने कधी म्हणायचं आम्ही म्हणायचं भारत अरे भारत तुझ्या पायाखालची मुंडी सुद्धा मरत नाही. भारत तुझ्या पायाखालची मुंडी सुद्धा मरत नाही. भारत एक मिनिट चालतो असं एक मिनिट या भारत 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 एक मिनिट हा भारत जे सांगून येण्याचा तो काय करायचा वाटे आंब्याचं आडी घालायचा आड्या घालायचे लपून ठेवायचा आंबे समज बोल वाटे आंब्याचे हा चोरी असं म्हणायची माझ्या चोरून दिला. आणि हा कार्यक्रम स्त्रियांसाठी आहे म्हणून मी पण भाषा नात्याने मी बोलून राहिलो. चांगलं केलं माझे मावशी सर्व आले. सुशीला मावशीने माझं ते भाषण केलं त्याबद्दल मी खूप आभारी आहेत. आणि मी सांगतो म्हणजे असं सोहळा स्नेह मिलन सोहळा हा म्हणजे मी पहिलीच वेळेस पाहिलेला आहे. आता पण तुम्ही कधी पाहिलं कधी असं म्हणजे एकदम बेस्ट वाटलं मला. तरी मी एक बाळासाहेबाचं गाणं होतं मी तुमच्यासाठी बरं बरं. भीमराया दलिता सहारा तो दिला सहारा तो दिला हो दुनियेला निवारा दिला. भीमरायाने दलिता जग सार झोपले तो नाही झोपला. जग सार झोपले तो नाही झोपला. रात्र दिने जागुनी देशासाठी खटला. रात्र दिन जागुनी निखारा तो दिला आई हो निया दुनियेला निवारा दिला. उपकार बाबांचे ते नाही फिटणार. बस मला इतकं म्हणजे सोडून गाणं म्हणायला आहे पण जेवढं संधी दिला पाहिजे पण नक्की मी तुमचा आभार आहे. ठीक आहे थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी आपला परिचय पाहिला आनंदा हवाईबाई हरिभाऊ वाघमारे यांचा मुलगा. हे माझं मामकुळ. इथे कधीच असं आठवलं नाही की हे मामा दुर्जन आहेत की हे भाका दुर्जन आहे. कोणताच असं काही प्रकारे आठवलेलं नाही. त्या जुन्या आठवणी काढले की अक्षरशः मला रडायला कधीच तुझा भाव वाटला नाही एवढं बोलतो. ठीक आहे. त्यांना जुन्या आठवणी आठवण आलेल्या आहेत त्यांना माहीत हो तसं बोलतो तसं बोलावं आणि काय अडचण नाही. मैं नंदा भाष्या आज सासा भाषे नंदाई आज सासाचे नवरे यायला मी सगळ्याला धन्यवाद करते. आणि मला एवढं चांगलं वाटायला लागले मी नंदा भाष्या आज सासा जमा झाल्यात ना तर मला लय भारी वाटायला लागली. मला वाटतं आज 8 दिवस राहा येईन मग महिनाभर जात नाही का. मला वाटतं 8 दिवस राहा येईन जेवणाचं काही हो पण 8 दिवस थांबव तुम्ही. तिच्या जेवणाची वाट पाहायची तुम्ही फक्त माझ्या संग 8 दिवस राहा. मला भारी वाटायला लागले. असं आनंदून गेलोय मी. अजिबा असं वाटतं की त्याच्या असं वाटायला लागले मला. बरं थांबू का मी आता अशी बोलते मी. यानंतर घ्या शीतल देवानंद झोटे. टाकर खेळ उठा ना ओळख द्या नाही ते या टाकर खेड्यावाल्या उठा ना पोखरीवाल्या नाही कोणीच नाही. मला धरलं इथं सांगलीवाले आणि 8 दिवस जायचं खाल्ले तर आता
यानंतर 8 दिवस जायचं नाही, पोहे खाल्ल्याचे असो का नसो, अनिता सुधाकर पोहे होते. खाल्ले दादा 8 दिवस एकी ना हलायचं नाही, 8 दिवस थांबायचं. ठीक. यानंतर अनिता सुधाकर होते. या वहिनी. आता ही दुसरी सासरवासीन आली एक झाली. ठेवायचं म्हणून राहिला नाही का रे बाबा सासरवासी म्हणू नका. सासरवासी म्हणल्यावर आपल्याला भाकरी भेटणार नाही. सासरवासी म्हणू नको. ठीक आहे, ठीक आहे. अर्धा तास घेऊ. विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करते. त्याचप्रमाणे आजच्या या रणरागिणी या सर्व पाहुणे मंडळी सर्वांना मी जय भीम करते. जास्त वेळ घेणार नाही, फिकीर करू नका. खरं तर ह्या कार्यक्रमात म्हणजे नियोजन अगोदर करायचं होतं, थोडं लेट झालेलं आहे. बऱ्याच दिवसाचा चालू होता प्रयत्न आपला करायचा, परंतु काही ना काही कोणाच्या अडचणी असल्यामुळे एकदाचा हा आजचा दिवस उजाडला आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो. तर आजचा नुसतं भेटीगाठी नसून हा आजचा कार्यक्रम म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि नवीन आठवणी तयार करण्याचा आहे. सर्वांनी थोडं शांततेने ऐकण्याचा प्रयत्न करावा. हे बघा, आजच्या डिजिटल युगामध्ये कोणाकडेच वेळ नाही. जो तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, कोणाच्या घरी जायला वेळ नाही, कुठं सुखदुःखात सामील व्हायला वेळ नाही. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं, श्रद्धांजली अर्पण केली म्हणजे सुखदुःखात सामील झाले. स्टेटसवर बर्थडेच्या शुभेच्छा ठेवल्या म्हणजे त्यांचं शुभेच्छा म्हणजे त्यांचं हेच फॅशन आजकाल झालेली आहे. परंतु आमचं सर्वांचा असा म्हणजे एक मानस होता की यामधून कुठेतरी बाहेर यायचं. कुठेतरी आता नवीन पिढी इथल्या बऱ्याच जणी इथं स्टेजवर आलेल्या तर बऱ्याच जणांनी ओळखलं सुद्धा नाही की नेमकं हे कोण बोलू लागले. तर ही ओळख व्हायची, नवीन पिढीला माहिती व्हायची, यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आणि आम्ही म्हणजे जेवढा प्रयत्न केलेला आहे तेवढं त्याला विनंतीला तुम्ही मान दिलेला आहे. त्याबद्दल सुद्धा मी तुमच्या सर्व बहिणींचे सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. हे बघा, मी मजेत आहे. आशाबाई काय का मी मजेत आहे हे आपण चालत्या माणसाला सुद्धा म्हणू शकतो. कोणी जर विचारलं भाऊ कसा आहे, दीदी कशी आहेत, आपण मजेत म्हणतो. परंतु मी दुःखात आहे, मी अडचणीत आहे हे सांगण्यासाठी आपल्याला एक हक्काचा माणूस लागत. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीलाच आपण सांगू शकतो. आणि निसर्गाने असं एक नातं निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे आईचं. आई ही नेहमी आपल्या मुलांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभी असते. परंतु आई ही आपल्या अनंत काळासाठी सोबतही नसते, ती काही काळच आपल्या सोबत असते. म्हणून निसर्गाने बहीण ही एक असं नातं निर्माण केलेलं आहे. माझा हात आणते. बहीण हे असं एक नातं निर्माण केलेलं आहे की ते आईप्रमाणेच प्रगल्भ असं नातं आहे. बहीण ही आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. सुखदुःखात अडीअडचणीत त्याला साथ देण्यासाठी नेहमी तत्पर असते. जेवढी सुखदुःखात सामील असते तेवढीच त्याच्या गुणाचं कौतुकाचं वाव त्याची इतर म्हणजे सांगण्यात पण ती कधी कमी नसते. माहेरचं खूप कौतुक असतं बहिणीनं. कुठं थोडंसं माहेरचं नाव जरी निघला, विषय जरी निघला तर तिचा चेहरा हा असा धबधबलेला आपल्याला कौतुकाने पाहायला भेटत असतो. भावाला सुद्धा तेवढंच बहिणीचं कौतुक असतं. तर या ठिकाणी अशा काही बहिणी आहेत की त्यांनी अतिशय बालपणात मातृत्व स्वीकारलेलं आहे. मातृत्व यासाठी मी असं म्हणेन की या ठिकाणी अशा मोठीबाई सविंद्राबाई यांच्या वयाच्या ज्या काही बहिणी आहेत की त्यांनी आपल्या भावंडांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या संगोपनासाठी शाळेचं तोंड सुद्धा पाहिले.
अडाणी राहिलेल्या आहेत त्या भावाच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी. आई शेतात कामाला असायची, घर चालवावं लागत असायचं. मग आईला कुठे वेळ भेटतो लेकरांची आंघोळी करणं, त्यांना शाळेत पाठवणं. तर हे काम आमच्या समुद्रबाईसारखे बरेच जण इथे नाव सांगता येईल की त्यांनी स्वतःच्या म्हणजे शिकल्या नाही, अडाणी राहिल्या, परंतु आपल्या भावंडांचं संगोपन करून खूप मोठ्या मोठ्या नोकऱ्यावर त्यांनी त्या ठिकाणी, त्यामध्ये सिंहाचा वाटा, नोकऱ्यामध्ये त्या बहिणीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. हे देखील भावंडांनी या ठिकाणी विसरता कामा नये की आपल्या बहिणीने आपल्यासाठी काय केलेलं आहे. आणि बहिणींनी लहान असो किंवा मोठी असो ती नेहमीच भावाचं हित जोपासण्याचं काम करत असते. तर होत असतात घर असल्यावर भांडे लागत असतं, थोडंफार विचारात मतभेद होऊ शकतात, परंतु हे कायमस्वरूपी न टिकवता त्यावर कुठेतरी पांघरून घालायला पाहिजे. कारण हे जे बहिणीचं नातं हे नियतीनं निर्माण केलेलं असतं आणि हे नियतीच्या मनामध्ये असतं की हे टिकावं चिरत. परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवून त्याचा खूप मोठा भाऊ करून घेतो. लहान तोंडी मोठा घास घेते, थोडं वाईट वाटू देऊ नका, परंतु होत असते सोडून द्यायचं आणि सगळ्यांनी आनंदाने सोबत चालायचं. इथून पुढं आता जे झालं असेल ते विसरण्याचे प्रयत्न करा, सर्वांनी गोडीने चला. आणि खरोखर तुम्ही या ठिकाणी आल्या, तुमचे वेळात वेळ काढून आल्या. वाटलं नव्हतं की आपला कार्यक्रम एवढा भरगच्च होईल, मोबाईलवर सुरू होतं, परंतु खरंच वाखाणण्यासारखा कार्यक्रम आपण या ठिकाणी घडवून आणलेला आहे. जेवढं आम्ही मेहनत घेतलेली आहे तेवढेच तुम्ही येण्याचे पण मेहनतीने तुम्ही आलेले आहेत, म्हणून हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे. तर परत मी एकदा तुमच्या सर्व बहिणींचे सर्वांचे मी आभार मानते. मला खूप काही बोलायचं होतं अजून, परंतु आता थांबते. खूप खूप धन्यवाद. जय भीम. यानंतर एक शेवटच्या भाषणानंतर लगेच जेवणाला बसायचं आपल्याला. माझं गाव म्हणजे गोरखेडमध्ये मला दिलेलं आहे, पण सर्व्हिस असल्यामुळे मी औरंगाबादला मुलीजवळ स्थायिक झालेली आहे. तर मला हा कार्यक्रम माझ्या भाच्याने मला सांगितला, भावानी कदापित सांगितलेला नाही, पण जे माझे जे सांगीवाले जेवढी मंडळी आहे तितक्यांना मला सांगितलं की आतू तू ह्या दिवशी आलीच पाहिजे. तर मी म्हटलं बाळा मी येईन, माझ्या मागे एवढा त्रास असून मी, आणि मला रात्रीपासून संडास लागली, पण माझा भाषा म्हणू लागला म्हणे बिलकुल संडास लागली तरी पण मी माझ्या मायराला जाईन, मी सोडणार नाही आणि मी तुझं ऐकणार पण नाही. मी माझ्या भाच्याचं ऐकलं नाही, मुलाचं पण ऐकलं नाही, पण मी माझ्या भाच्यासाठी आले. माझ्या ज्या काय भावांनी लहानचं मोठं केलं, शिकवलं, सगळं काही केलं त्यांना, असं म्हणत नाही की माझ्या भावांना आज सारे सर्व्हिसला लागलेले ते, अडाणी कोणीच नाही. आणि ज्या काय माझ्या भाजाईने कष्ट केलंय, जे काय वावरामध्ये खुरपलं त्याचं फळ आता आमच्या भाषाला भेटलं. त्यांना बी कष्ट केले, असं नाही. भावांनी पण मोह वेचले. आमच्या वडिलांचे तर किती हजारो क्विंटल मोह निघायचे माहिती ना. त्या मोहाच्या झाडाखाली आमच्या वडिलांना आम्हाला शाळा शिकू दिली नाही. मी म्हणायची की मला सांगलीला शिकायचं, मी सांगलीला माझ्या बाबाजवळ राहील, पण माझे वडील काय म्हणजे मग मोह कोण याचा, तुझं मोह वेचन कोण, तू शाळेत जायचं नाही, 12 किलो मोह आहे. कारण हे मोह माझ्या मामाचं, माझ्या वडिलाला मोहाचं भूषण जास्त होतं, शिक्षणाचं भूषण नव्हतं. शिक्षण म्हणजे हे काय आहे ते माहिती नव्हतं. आता शिक्षण आता मलाही मी कमी पडले की आता मी जर शिकले असते, माझ्या मुलीने MA शिकवल्या, त्या आजकाल याच्यात मध्ये राहिल्या, सुखात राहिल्या, आणि माझे भाचे पण माझ्या दोन्ही भावांनी अद्यापही सांगितलेलं नाही की ताई तू माझ्याकडे ये, का माझा असा कार्यक्रम ठरलेला आहे. पण माझे भाषे बोलले, माझं मन फुल भरून गेलं. आणि म्हणजे रस्त्यानं सांगितलं की तुमचं असं स्वागत आहे, तुम्हाला फेटे भेटल. मला म्हणलं फेटे जरी नाही भेटले पण आदर भेटला पाहिजे. फेटे भेटले नाही तरी मला त्याचं काही घेणं नाही, मला साडी नाही भेटली मला त्याचं घेणं नाही, मला फक्त आदर आणि भावचाचा आदर पाहायचा भाषाचा. माहेरा जाईन माहेरचा मोळा कसा, भावा अंडी बोले भाषा आत्याबाई खाली बसा. तसं म्हणजे कर्तव्य आहे भाषाचं. मी भावाचं भूषण सांगत नाही, त्यांना केलं त्यांचं मेहनतीनं, कारण ते जास्त शिकले नाही, त्यांना त्यांच्या मुलं शिकवले. पण आता त्या मुलांना घडून आणलं तर ही प्रगती पाहून मी खूप आनंदात झाले. पण माझ्याकडून एवढं चुकलं, मी तथागताला विसरले, कारण तथागताच्या अगोदर मी दुसराच विषय काढला, त्यामुळं माझ्याकडून क्षमा. तथागताला मी विसरल्यामुळं मी क्षमा मागते, कारण त्यांच्यापासूनच मला एवढं वैभव भेटलं.
आणि आज जर आमचे खरात मंडळी असते आणि किंवा आमचे नवरे असते ते 2-2 दिवसांना अगोदर आले आणि कोंबडे खाल्ले असते, पण आम्ही कोंबडे सुद्धा मागितले नाही. आता आलो तर आम्ही फक्त पाणी मागितलं, गार पाणी. काहून की जितकी महिला आहे त्यांना मी अजून पाहिलेलं नव्हतं. कोपरगाववाली बहिणीचा मुलगा वारला तरी मी गेलेली नव्हते, तर आज कोपरगाववाली ताई मला भेटली, तिच्याकडे गेले. मला मन भरून कसं गेलं माझं मला माहिती. सगळ्या माझ्या मैत्रिणी भेटल्या, युट्यूबाच्या मुली भेटल्या. मला त्यात म्हणजे इतकं नवल वाटलं, कारण त्यांना मला बेमारी आली होती. अशीच पहिले सांगायचे दोरे धागे, ते नेहमी यायचे, तेव्हा मी आठवलं की ही युट्यूबा दादाची मुलगी आहे चेहऱ्याहून. नाहीतर मला काय असं कळालं नाही की आता युट्यूबा दादाची परसराम दादाची माहितीच आहे, पण युट्यूबा दादाची जास्त येत नव्हत्या. आणि माझ्या जर कार्यक्रम असले तर ते यायच्या. पण आता असं करून सनी मी आता सगळ्यांच्या ओळखी घेतल्या. आता याच्या पुढे माझं येणं होईल किंवा नाही याचं काही मी सांगू शकत नाही. जर भाषेने आणि जर चांगलाच कार्यक्रम 2-3 वर्षात जर मी टिकले आणि घडून आणला तर मी बिलकुल येईन. आज माझ्या भाषेने माझी मोठी भाऊजाई आणि मोठ्या भावाने एवढे कष्ट केले आणि त्यांना आज काय झाले ते माहितीये का? पोलीस अधिकारी झाले, त्यांना चांगले बंगले बांधले आणि त्यांना सुखात म्हणजे पहिले माझ्या वडिलांनी काय. माझी आई गाणं म्हणत होती, औरंगाबादचं हे पाणी सावंगीच्या नळाला, सोन्याचं फुलं पात्र इनाम गौंड्याच्या बाळाला. माझी आई गाणं म्हणायची. तुम्ही म्हणजे आई गौंड्याच्या बाळाला, अगं बाई म्हणे माझा केशव भाचा नाही, असं म्हणायचं. माझा भाचा नाही तो. काय परत एक गाणं आहे मी तुम्हाला आठवते. चुलत ग भाऊ नको म्हणू ग लोकाचे, चुलत ग भाऊ नको म्हणू ग लोकाचे, सखे पुताने बापाचे. असं म्हणते मी. एवढं म्हणून माझं मी संपूर्ण करते. आता सर्वांनी जेवणासाठी बसायचं आपल्याला, पण मोह कशासाठी घेतलं हे नाही सांगितलं आतूबाईनं. मोह हॅलो ऐका, म्हणून माझं जे काही लग्न झालेलं आहे ते 12 आणे किलोवर एक खंडी मोचा असा हे राहायचा तिथं. काय कणगी म्हणतात, ती कणगी राहायची. ती कणगी माणसाने 12 आण्यावर विकून माझं लग्न केलं. माझं लग्न माझ्या वडिलांनी मोहावर केलं, कष्टाने केलं. माझ्या वडिलांना दारू पिली पण आम्हाला सुखात बसवलं. माझे वडील नेहमी दारू प्यायचे, पण त्यांचा आदर एकच घेतला. आम्हाला कोणाच्या धुऱ्या बंधुऱ्याला पाठवलं नाही, कोणाला खुरपायला पाठवलं नाही, कुठं सुद्धा पाठवलं नाही. आज 18 एकर जमीनमध्ये हे सगळे नुसतं म्हणतात मला 17 क्विंटल गहू झाले. अरे मला 18 क्विंटल झाले, अरे मला 12 क्विंटल गहू झाले. त्याचा फायदा नाही, त्याचा फायदा नाही. फक्त आदर मला माझ्या भाषेचा आहे की त्यांना मला गाडीत आणले, त्याला माझं मन संपूर्ण भरलं. माझ्या भावाला रुसणं नाहीये, मला कौतुक वाटतं. मला तथागतान भरपूर दिलं, साड्या दिल्या, दागिने दिले. माझ्या भावावर काहीच अधिकारी नाहीये, काहून की आपल्याला भेटलं ना. चला धन्यवाद. आता उठून थोडं बाजूला बसून आपण जेवण करू. सर्वांना विनंती.